धनंजय मुंडे यांच्याबद्दल नामदेव शास्त्रींना अधिक माहिती असेल अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे संत झाले असते या नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर मस्केने दिली आहे। तर ममता कुलकर्णी सुद्धा महामंडलेश्वर झाल्या असा खोचक टोलाही मस्केने लगावलाय। गुन्हेगार नाहीये धनंजय, हे मी 100% सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमागे भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे। बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याच्या त्याचा विषय आहे। जाणून टार्गेट केलं जाते 100% जाणीवपूर्वक त्रास दिला जातो। मला धनंजय, मी काल धनंजयला बोलता बोलता ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता। भगवानगडाचे महंत यांनी धनंजय मुंडेंबद्दल ते संत पदापर्यंत पोहोचले असतील, कारण शेवटी त्यांना त्यांच्याबद्दलची माहिती आहे। मला धनंजय मुंडेंशी फारसं तसं काही त्यांचा बद्दल माहिती नाही आहे। एक बीडचे आमदार मंत्री म्हणून परिचित आहे। त्या महंतांचं जे म्हणणं आहे की ते संत परंपरेबद्दल किंवा संत पदापर्यंत जाणार। आता आपण पाहतोय ना की ममता कुलकर्णी पण महामंडलेश्वर त्यांना पद जाहीर केलेलं आहे। शेवटी बघा, माणूस राजकारणात आहे, राजकारणामध्ये ते काम करतायत आणि राजकारणामध्ये काम करत असताना सर्व गोष्टींना तोंड द्यावं लागतं। टीका टिप्पणी होतच असते, परंतु नक्की काय आहे हे त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही। पेपरमध्ये आपण वाचतोय, टीव्हीवरती पाहतोय, परंतु त्याबद्दल प्रतिक्रिया देणं मला तरी उचित वाटत